आता गाया बांधल्या वापरायला मी थोडं थोडं टाकून द्यावा. लय ऊन पडत कधी. चला खरंच माझी हौसा मंजुळा आहे वो. घ्या घ्या घ्या. आता तुझ्यासाठी जा ना घाबराची का म्हणून. मस्त खायचं पोटभर घे. गाई वासरा नाही तारा अंगणात पडला सारा पसारा. मुले बाळे किती रडतील वाटेवरी. मुले बाळे किती रडतील वाटेवरी. घागर राही ना डोईवरी. घागर राही ना डोईवरी. खा पोटभर खा. तुला लागत का अजून एक घे. चाल बाई एक तर ना पीठ नाही राहिलं. एवढेच गहू राहिले ते बी त्या दिवशी रेशन मध्ये भेटले होते. तेच म्हणले आता दळून आणावा. एक तर ना एक सुपई पार गेली बाई फाटून. काय बाई गरिबीला लाग नाही राहत. हा आता यांच्या पगारावर काहीच होईना. पगार तरी किती भेटत 8,000 रुपये. 8,000मध्ये काय होते. पोरांचं शिक्षण भाऊ आता मला कुठं तरी काहीतरी काम पाहावं लागेल. हे पुढे गेले काय ना बाई. मला जनावरांना चारा टाकून आलो अजून यांचा पत्ता नाहीये. कवा येतात काय ना बाई. फार काम करू करू फार वैताग आला. शांता काय आले का. काय जळण करू राहिली का. हा एवढं टाइम कुठे गेले तू. गेलो होतो मंदिरात गेलो थोडा वेळ. हा काही जोडीदार भेटले काय ये चालला गप्पा. मग काय आता म्हणलो घरी जाऊन काही काम नाही. जनावरांनी टाकला का चारा. हा सारा पाणी केला मग मंदिरात गेलतो. किती राहिले गहू आता. काय नाही आता एवढेच गहू राहिले दळायला. गहूच नाही याच्यात ते. काय तांदूळ आहे का. अहो या बाय 1 किलो तांदूळ भेटले फक्त त्या दिवशी. आता 1 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू. आता हिशोबाने भेटा त्यांना ते. आता हे 5 किलो गहू 1 किलो तांदूळ हे काय आता किती दिवस पुरणार आहे सांगा बरं. मी तुला तेच म्हणणार होतो. आता आहे ना शांता खरं सांगू का या 8,000 रुपये पगारामध्ये आहे ना आपलं काही भागत नाही. पण 8,000 पगार आहे तर आहे. 3 महिने झाले ते सुद्धा नाही भेटले. तो पगारही नाही दिला होता माणसाने तुमचा. काय झालं तो ठेकेदार बदलला ना त्याच्यामुळे नवीन ठेकेदार आलेला आहे. काय ठेकेदार बदलला. त्यांना सांगायचं माय बायका पोरं का उपाशी ठेवू का. हा नाही पैसे पुढे जाणार नाही. घेऊन घरी तुम्ही हा एक खटी पैसे भेटेल 3 महिन्याचे. आपण मेल्यावर भेटणार आहे काय. नाही असं नको म्हणू ग. मला तर ना तुमचा लय वैताग आलाय. तुम्हाला सांगते. तुम्हाला फक्त काय माहितीये का मंदिरात जायचं सप्त्याला जायचं गाणे म्हणायचे. तुम्हाला एवढं सोडून बाकीचं काहीच येत नाही. घरात बायकोला काय आहे का नाही. हा पोरं मोठाली झाले काय करायचं. पैसा आणायचा कुठून. शांता तुला शांता म्हणतो मी. अगं लोकांचे प्रपंच बघ. काही लोकांना आहे ना दारूचा शोक. काहीला घुगरीचा शोक. काहीला राजकारणामध्ये काहीची काही हे करतात. रिकामचोट उद्योग करतात. अगं तुला नवरा आता मी स्वतःला म्हणजे भाग्यवान नाही समजत. हे तू समजलं पाहिजे का आपला नवरा निर्व्यसनी आहे. काहींचा कष्ट करतो. ऐकते का मी काय म्हणतो. हा सगळं ऐकेले मी. काही तू तिचं पुराण काहीच लावीत बसू नका. आता मला काहीच सांगू नका. हा तुम्हाला सांगते मला ना लय वैताग आलाय आता. मला सांग स्वतःच सुईचं घर नाही दार नाही काय करायचं. हा खायला सुईचं काही गोडाधोडाचं नाही घरात. हा अगं आपण दोघं नवरा बायको कष्ट करणार आहे चांगलं आहे असं बोलायचं कधी बी. कष्ट करणार आहे. मला सांग जरी मी सप्त्याला दिंडीमध्ये जातो मग त्याच्यामध्ये काही वाईट वाटण्यासारखं काही नाही ना ग. पण आता मलाच शांता मी काय म्हणतो. माझ्या मनातला आता मी तुला बोलून दाखवतो. हा बोला ना. जवळजवळ आपल्याला 26 वर्ष झाले आपल्या लग्नाला. आणि माझं स्वप्न होतं ते. आणि ते स्वप्न मी साकार केलं का माझी बायको कोणाच्या तिथं कामाला जाणार नाही म्हणून. कारण माझ्या मनगटात बळ आहे. आतापर्यंत मी स्वतः कमवून आणत होतो. पण आता आहे ना माझी कॅपॅसिटी संपते. माझे गुडघे दुखात्या. आता भाषणात जरी बसलो ना मी 2-2.5 तास खूप गुडघे दुखात्या. मग आता काय करू की. आता तुला आहे ना सल्ला सांगतो मी. तू अजून करण्याजोगी. काय तुझ्या वयात आणि माझ्या वयात काम करण्याजोगी आहे ना तू. काम कर
लग्नजोगी म्हणजे आता मी का मला काय सोडावं लागलं का काय? ए सोडावं नाही ना. मग अगं तुला कोणी 300 रुपये रोज देईल ना. हा ना, पण मग म्हणजे मला कामाला पाठवतं का आता? अगं मग आता काय करते मग काम? तरी मला संशय आलाच होता. मी मगाशीच म्हणत होते का आता आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही, आणि तुम्ही नेमकं तेच बोलले आता आहे तेच ना. बोललो. मग शेवटी बायको कोणाची आहे? जे माझ्या मनात येते तुझ्या ध्यानात आलं ना. आणि तुम्ही तर लग्न झालं तेव्हा तर लय म्हणत होते तुला मी बाहेर बाहेर दारचं ऊन माहित नाही करणार म्हणून. अगं मग आता 26 वर्ष केलं ना मी तसं शांता. तू असं काय करते? मी काहीच केलं नाही का नाही 26 तू बी केलं. तू बी तुझ्या लेवलला काम केलं, घरातलं वेळेवर मला खायला दिलं. हा. मी काय म्हणतो, काय हे दळण आहे ना आता बंद कर. आता इथून पुढे दळण कसं तयार करायचं हे शिक. म्हणजे इथून पुढे आहे ना आता मला कामावर जायचं नाही. 3 महिने झाले तो ठेकेदार बी पगार करीना. मी दुसरीकडे पाहतोच तोपर्यंत. तर तुला मी सल्ला सांगतो, मागाशी बोललो ना मी. मोठमोठे बागायतदार आहे ना त्यांच्या मळ्यामध्ये काम आहे. तुला शोभल असं काम आहे, झेपल असं काम आहे. काय काम आहे? उन्हाळ कांदे सध्या काढून राहिले शेतकरी लोक, आणि त्यांना बरं का 300 रुपये रोज आहे बाईला. आणि बाईला काम काय आहे? फक्त बसल्या बसल्या भांडी घालायची आणि मोठे मोठे कांदे उचलायचे आणि धंदे भरायचे. ते भरलेले तुमचं मतच आहे बा, मी कामाला गेलं पाहिजे. हा ना. हा ना. मग नावी लागे ना त्याला. कामाची काय लाज आहे? बरं बरं. ती म्हणे ना चाकर असावा पण बेकार नसावा. हा ना. तू बेकारासारखी घरात करून बसती. हा म्हणजे मी का बेकारासारखी बसेल का? घरातले काम कोण करीत? नाही नाही, ती म्हण सांगितली. राग नको येऊ देऊ. म्हण सांगितली मी तुला. माणूस चाकर असावा पण बेकार नसावा. बरं बरं, आता नका पुतीचं पुराण लावू. आणि मला शांत बेकार नाही. मला माहिती ना कष्ट आहे चांगली. फक्त थोडस आता तू हे काम बघ कुठं तरी. जाते मी कामाला जाते आता आहे ना. आता मला घरात बसून जमणारच नाही मा. हा हा चाल मग. हा. आणि मी बी आहे ना, मला बी एक जण पुन्हा आहे ना 2-2:30 वाजता ये बोललेलं आहे. मी जाऊन येतो त्याच्याकडे. मला बी भेटलं तर मग चांगलंच आहे. हा, आणि तू 3 महिन्याचा पगार आहे का घेऊन तो या. बी प्रयत्न करतो मी. तो बी येऊन जाईल. कुठे जायचं नाही. एक ती बचत येईल. तेच पैसे आपल्याला पुढच्या लग्नाला कामं येतील ना. पावती खालच्या आईची कमळी आहे ना, हा ती जाते ना कामाला. बरं. तिच्याकडे जाऊन पाहते मग मी. बरोबर. ती कंपनीमध्ये कामाला जाते बा. त्या कंपनीत सगळ्या लेडीज बाय आहे, म्हणजे बाय आहे. हा. हा? तिला म्हणाल कुठं घरगुती काम आहे का? धुना भांड्याच केलं चालेल ना. बघूया तू काही बी कर. हा. पण मी तुला हा सल्ला सांगितला. तुला आवडत दोन्ही भांड्याचं जाऊ कर. दे आता, त्याच्यात काय कामाची काय लाज आहे बरं. हा. मग काय. अहो लोक वाईट वाईट धंदे करून पैसे कमावतात. आपल्याला कष्ट करून पैसे कमावण्यामध्ये काही लोकांना काय यायचं का? कोणी म्हणणार का ते शर्वर दाढी घ्या तुम्हाला? बरं तुम्ही जा आता, नका हा. पाठीची पाट्या बोलू. येऊ मग. हा या, ते पैसे घेऊन या 3 महिने. हा 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 हा. चल बाई आता ना, काम केल्याशिवाय पर्यायच नाही. यांच्या काही कामाचं खरं नाही. पेमेंट भेटत नाही जास्त. पोर लग्नावर आली आता मलाच काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे. पाहते त्या कमळीला काहीतरी डोकं लावून तिला म्हणून बाय बाय मला पुढं असलं गावात काम तर धुणं भांड्याचं असलं तरी चालेल. आता आहे ना पहिली कमळीचं जाऊनच येते. हे ना दळण राहू दे आता. दरवाजा लाईटीन जाते. काय सांगा डोक्याला ताण झाला बघा आता. एक तर तांबाटे लावून ठेवले, वांगे लावून ठेवले. हां एक तर बायको मेल्यापासून मला तर असं मन लागत नाही शेती करायला. शेती मोकार. हां काय करावा आता. इकडून तिकडून वांगे लावले तर इतकं गबाळ झाले त्याच्यात. काय माय बायको हौशी होती बा. नाव लय भारी होती हौशी. हां जशी हौशी गेली तशी मावाली हौसच राहिली. आता जवळ हौशी होती तोपर्यंत इतकी हौस करायची मावाली. मला घराच्या बाहेर सुद्धा निघून देत नव्हती. शेती का जाऊन देत नव्हती. कुठंच जाऊन देत नव्हती. सगळी शेती ती पाहायची. घरातले तीच पाहायची. हां पण आता मला ना असं झालं एखादी बाई जर भेटली ना शेतीला पाहायला काय ना घरातलं कामधंदा करायला बरं होईल बा. गवसाना जात झालं आता बसून काय मागणार नाही. घरी जातो आता काहीतरी थोडंफार करतो खायला. पोट करा आता का काहीतरी हातपाय हलवाच लागतील ना. तर कोणी आणून देणार आपल्याला. त्यापेक्षा आता आपण जावं थोडंफार काहीतरी करावं पोटापुरतं. आई आई देवा. सरगाडचं एवढा मोठा बांगला एवढी इष्टी आहे. हां काय एक ते हौशी लवकर निघून गेली. एखादा वारसदार झाला असता तर बरं झालं असता. कोणी वारसदारही नाही आता. याला काय करेल एकटा भाग आता. हां नेमके पोर स्वर व्हायच्या आताच माई हौशी निघून गेली. चला आता बसून काय चालणार नाही आता. आता कुठंतरी गावात जाऊन आहे ना एखाद 2 बाई पावाच लागलं गाडचं. कारण की वावरामध्ये लय गाबळ झाले वांग्यामध्ये. हां आता बायाशिवाय तर पर्याय नाही. आता मी तर काय काढणार नाही. माझी हौशी होती तेव्हा ती काढायची गाडची.
कमळीने सांगितलं म्हणा ते बाबराव म्हणून हा एक शेतकरी लय मोठा शेतकरी आहे, त्याला कामाची गरज आहे ती म्हण मी इडच होते म्हण 2 वर्ष इडं काम भेटेल म्हण तुला. चला आता जाऊन पाहते, भेटू रे द्यावं मला काम, बरं होईल. कसं आहे आता परपंचासाठी काहीतरी हातपाय उचलायच लागल. चला आता जाऊन पाहते, घर दिसतंय मग इडच आहे का बाई घर त्याचं. चल बरं. काय काका हा काय ते बाबूराव बोचरे इथंच राहतात का? मीच आहे बाबराव बोचरे. तुम्हीच आहे का? हा या हा हा. अहो मला आहे ना ते आमच्या गावची कमळी आहे ना. कमळे हा हा तिकडची नाही खालच्या आळीची. हा माहिती आहे ना, सांगा ना. हा अहो म्हणले ती खालच्या आळीची कमळी आहे ना. हा तिने मला तुमचं नाव सांगितलं म्हणा ते बाबराव आहे ना त्यांच्याकडे भेटेल म्हण काम, म्हणून मग मी आली बाई. तुमचं घर सापडी लय लांब आहे तुमचं, तर लय मोठा बांगला दिसतोय बाई. अहो लय मोठा बांगला आहे. बरं मी काय तुम्ही बसा बरं इकडं हा बसा. नाही नाही बरी उभीच मी. अहो बसा तुम्ही. मला काय नाही उभ्या 2 शब्द विचारायचे फक्त. अहो उभ्यानं पुढे जमत आहे का बसा. काय बोल नाही वय. हा पण ते काय ग बाई हा तो नाव काय? मा नाव आहे ना शांताबाई. शांताबाई. हा पूर्ण नाव काय? शांताबाई भास्कर वाटलावे. म्हणजे तो त्या बासक्याची बायको आहे काय? हा हा तुम्ही ओळखीत मा नवऱ्याला? मग हा मग त्यांचीच बायको आहे मी. तो बासके कंपनीत नाही कामाला जाते का? बरोबर तो नवरा. हा बरोबर बरोबर. मग एवढ्यात लय जाम झाला का तो नवरा आता? काय हा आजार बिजार आहे काय त्याला? नाही नाही आजार नाही. आता कसं आहे माहितीये का काका हा. बाबराव काका हा? ते त्यांना ना कंपनीत बी नाईट करायला लागती, हा. मग दिवसाय बी म्हणजे सारखी ते झुलतच राहते. म्हणजे दोन्ही टाइम करतो का? हा दोन्ही टाइम करतो काय? ड्युटी? हा ड्युटी मग दोन्ही टाइम ड्युटी राहते ना त्यांना. एका आठवड्यात रात्रीची शिप राहती हा. आणि एका आठवड्यात दिवसात शिप राहती. त्याच्यामुळे ना फार जाम झाले. आणि एवढंही करून तुम्हाला सांगते, काय नाव तुमचं? बाबूराव. एवढंही करून तुम्हाला सांगते बाबूराव त्यांना पेमेंटही नाही हो राहिलो. का बरं? 3 महिने झाले पेमेंट नाही. खायचे असे हाल झाले, रेशनच्या गहू खात काय सांगते आमचे हाल. मग ते मानावराचं मा भांडण झालं. तो म्हणा पहिला तू कामाला निघ, आता तुला किती दिवस घरात बसू. मग म्हणले आता काम कुठं पाहावा, म्हणून मी त्या कमळीकडे गेले. मग त्या कमळीला म्हणले बाई सांग मला, कारण ती जाते ना कामाला. हा. तिला ओळखीत तुम्ही? अहो तीच मी 2 वर्ष ठेवली होती ना. कुठं? मा काय? हा का? हा. म्हणजे कमळी तुमच्याकच होती मा वाटतं का ना? तुझी 2 वर्ष? हा म्हणूनच तिने बरोबर पत्ता दिला. काय मग ती आता येईल 15 दिवस झाले मला. काय झालं माहिती का शांताबाई? हा जशी कमळी गेली ना हा तसे थोडे मावले हालत झाले. हा ना. हा. हा ती मला वाटतं मग 2-3 वर्ष होती तुमच्या. जवळ 2.5-3 वर्ष होती. हा हा आता तिला 2 महिने झाले निघून. हा. मापासून गेली. हा. मग ती काय काम करायची? ती सगळं करायची. मला 8 शांत. हा मी काय म्हणतो माय बायको हौशी आहे ना, हा मेली ना. हा मग मी काय केलं 1-2 महिने हा. ना कमळीला ठोक घेतलं माग. हा का? हा. काला? कामाला. हा हा मग तुमची बायको वारेली का? हा वारलेला. हा बाय मग वाईटच झालं हो. अहो मग घरातही करायला कोण नाही. हा मग ती काय करायची, घरातही करायची हा. आणि बाहेरही करायची हा ना. कमळी. हा. हा मला करूनच दिलं नाही बाहेर काहीच. हा का? मला डायरेक्ट म्हणा तुम्ही घरातच राहा. हा हा. हा. मग ती चांगलं लक्ष देत होती का? अहो चांगली म्हणजे काय मग विचारायचंच नाही. बायको नव्हती करत एवढं ती करून द्यायची. काय? का म्हणजे सगळं करून द्यायची. हा हा म्हणजे मळ्यातलं घरातलं सगळं. मग घरात काय काय करायची? घरात मग चहा पाणी करायची, स्वयंपाक करायची, फरची पुसायची, म्हणजे चुना धुवायची, म्हणजे सगळं तुमचं तीच करायचं? सगळं बाहेरच करायची ती. हा ना. हा. बरं. मग तिला पगारही दाबून असेल? मग पगार चांगला तिला तर 35,000 महिना होता तिला. 35,000? हा. बाई एवढं तर मोठ्या नोकरीवाल्याला नाही. नाही कोणालाच नाही. नाही का पगार कोणी देऊच शकत नाही. हा ना. हा. टप्पर नाही गावामध्ये कोणाची तर हा. बायला एवढं. हा तुला सांगू का कमळी आहे ना, हा तांबाटे वांगे असो तांबाटे असो बरं का, हा. तर तुला सांगतो हम्म. 8 दिवसाला काढायची भाऊ. 8 दिवसाला काय? त्यातलं गबाळ. हा हा कमी आम्ही सुद्धा काढील. खरंच. मला आहे ना या बाई तुम्ही जे काम सांगितलं ना, निंदायचं खुरपायचं पार सगळं काम मी करेन. अहो हात सुद्धा घालता येत नाही आता. हा असं गबाळ झालंय. पुढं ते पण वांग्यामध्ये तुम्ही पाहा ना. हे तुमचे वांगे आहे का? हा. बाया लयच गाबाळ झाले हो. आणि मग आता सांग एवढं गाबाळ हो असतं तुम्ही कसा दम धरला? मग आता दमदाराला आता करायलाच कोण आहे माग सांगा बरं. मी लय पाहत होतो बाया 2 महिन्यापासून. हा. बाईच भेटा ना काला? काढायला. हा
हा म्हणजे कामाला बाई पाहत हा होती. हा बरं झालं बाई, मला त्या कमळीने सांगितलं. हा. मी बरोबर आले तुमचं घर सापडीत. नाही बरं झालं तुम्ही आल्या. मग तुम्ही काढशाल ना? हा मी काढील ना गाबाळा. आता मला काय या बाय मानावऱ्याने मला सांगून दिलंय आता तू कामाला जाय मग. हा 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 तर 8-8 दिवसाला काढी जाय भाऊ. हा हा 8-8 दिवसाला हा मी म्हणजे कसं मला हात घालायला कसं आहे टाइमच नाही तिकडं. ते तर बरं आता वांगे आले, फुलं आली त्याला. हं? मग येऊ द्या ना, मग तरी काढावंच लागेल ना. तरी हा ते नाही काढलं तर त्याला वागा शांत. हं. तू काय काय काम करशील? आम्ही सगळं करील, तुम्ही जे सांगशाल ते मी करीत राहील. हा ना. हा मग आता अहो मी मला- ना 2 महिने बाईचीच वाट पाहत होतो. हा ना. हा, केव्हा मला बाई भेटेल हा काम करायला. हा हा बरं मग तुम्ही तुमचं काम काय काय आहे ते सांगा बरं मला. घरातलं करायचं. मग मला अजून थोडा पगार वाढून देशाल का? 35च्या ऐवजी 40 करशाल का? बरं 5 वाढून देईल तुला, तू जर करीत असेल तर. हा मग- तुला काय सांगा हे बघा, हा जी कमळी होती ना, हा कमळी मला रोज द्यायची करून काय स्वयंपाक. म्हणजे स्वयंपाक काय तीच करायची? हा हा रोज द्यायची करून पण मला. हा ना. हा गरम गरम. हा का? हा हं. तर मग तुला जमल का रोज करून द्यायला? सकाळ संध्याकाळ स्वयंपाक ना. हा हा संध्याकाळी करायचं आणि दिवसाही करायचं काय स्वयंपाक. म्हणजे दोन्ही टायमाचा एकच टाइम करून ठेवला? नाही नाही एक टाइम शिळा नाही खाणार मी. शिळा नाही नाही खात? शिळा नाही खात मी, ताजं मला खातो. हा का? हा. म्हणजे ताजं पाहिजे होतं? ताजं खातो. हा. म्हणजे एवढी इष्ट आहे का मग ते काय पेटून द्यायची काय मला? हा हा ते तू बरोबर. खाईल मी खाईल ना. हा ते बरोबर आहे. हा? जा नवऱ्याला इकडे जेवाय बोलू काय आला? जेवायला. म्हणजे आता असं करायचं का तुला? नाही म्हणजे शिळ पाक समजा राहिलं ना हा तर मग मी घरी घेऊन जायचं. हा डबा बांधून नाही जाय ना. हा 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 संध्याकाळी जायचं डबा बांधून त्याला घेऊन हा. तो नवऱ्याला. हं. आणि मग दिवसभर तू इकडेच राहशील ना संध्याकाळपर्यंत 10 वाजेपर्यंत. हा मग तवर सगळं आपलं उरकून जाईल ना. काय? जेवण खावण हा बर. भांडे कोंडे. मी पार भांडे घशील, धुणं धुईल, फरची पुशील, संडास घशील, तुम्हाला हा. सांगते. आणि बाहेरच करील, वावरातलं मग करील. मग वावरात करायचंच आहे ना. फक्त पेमेंट मला महिन्याला झालं पाहिजे. मला पैशाची लय गरज. ए तुला मी 8 दिवसाला करील. काय? 8 दिवसाला पेमेंट करील. हा का? हा ते कबडीचं कसं करत होते तुम्ही? कमळीला मी ना तिला 8 दिवसालाच करायचो. हा ना. पण काय झालं, पण तिला मी आतापर्यंत लय केलं हा काय? मदत. हा हा तिच्या पुरीचं लग्न सुद्धा मी करून दिले. हा ना. हा हा पण आता- अहो, माही पोर लागणार येईल. बरं मी काय शांत हा हे बघ, तुला घरातलंय ना हा फरची पुसणं, हा धुणं धुणं, हा भांडे कुंडी धुणं, हा स्वयंपाक करणं हा आणि बाथरूम धुणं, हा बरोबर, आणि स्वयंपाक करून देणं, बरोबर ना. हा एवढं काम आहे तुला. बर बर करील ना मी. हा करील मी. काय झालं त्या कमळीचं आहे ना, हा तुला सांगत ती अशीच घरात करायची, हा घरात करून बाहेर करायची. हा ती मला म्हणायची बाहेर सुद्धा करू म्हणा. म्हणजे बाहेरही करायचे का ते? हा हा म्हणजे दोन्ही बी मळ्यातले बी घरात. हा दोन्ही काय करायचो आम्ही. हा मग मला संगत न्यायची ती रानात. तिला काही रानं माहित नव्हते, मग ते रानं दाखवायला मला जावं लागायचं. हा असं शांता हा मला आहे ना घरात आहे ना एकदम स्वच्छता लागते. काची? हा हा घरात ना. हा अहो तुम्ही मा घर पाहिलं नाही, असं जसं तोंड पाहून घ्यावं घरामध्ये. कारण कसं आहे, मला आहे ना रोजची रोज साफ पाहिजे. हा ना. हा कमळी ना हा कधीच नाही म्हणली नाही काला. कामाला, हा हा कटाळाच नाही तिला. नाही तिला तापड आहे. कव्वाय म्हणलं ना करायचं तर करायचीच. हा हा कधीच नाही म्हणली नाही. तापडच ती लई आहे. तीच मला म्हण तू जाय म्हण, तुला काम भेटेल म्हणून मी आले. मग मा पगार महिन्याला करा. हा तू टेन्शनच घेऊ नको. हा. तू म्हणले ना रोज करायचं तर रोज करील काय पेमेंट. म्हणजे रोज देशाल का तुम्ही? रोज करील. बाया बरं झालं तुम्ही ना अशी देवासारखे भेटले. कसं आहे माहिती का, लईच म्हणजे मा परपंच लईच हातावर आला हो पहिलं. बरोबर. बरं मी काय सांगता हा हे बघ, आता तुला आहे ना हं. कामाची गरज आहे, बरोबर ना. हा तर मी तुला कामाला ठेवू राहिले, हा बरोबर. मग आता तू 40,000 रुपये महिना म्हणली ना, हा. तर तुला 40,000 रुपये मी द्यायला तयार आहे, बरं बरोबर. लय पण उपकार झाले. बरं हे बघ शांता, हा सकाळचे 7 हा तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत मी तुला सोडणार नाही म्हणजे कामावर. हा हा बरं बरं 12ला सुट्टी देशाल ना. हा 12 सुट्टी देईल रात्रीची. हा बरं चालेल. कारण मला तुला 40,000 रुपये पेमेंट द्यायचंय ना. हा बरं. मलाही परवडलं पाहिजे ना. हा बरं हा बरोबर. मग तुला मान्य आहे ना. हा मान्य मला. मग आता हे बघ, मान्यच करावं लागेल. आता माझी परिस्थिती थोडी नाजूकच झाली. आता
पुरीचं लग्न करायचंय. हा हा बरं मी काय म्हणतो हा मग आता आहे ना काय का शांत हा तुला पोर सोर किती मला एक मुलगा एक मुलगी. हा हा तुला हा मग अगं त्या कमळीला तुम्हाला किती पोर आहे? मला एक काही नाही लागे काय झालं म्हणजे झालंच नाही का? नेमकं पोर सोर व्हायचा टाईप हा आणि माझी हौशी मिली ग हा ना. हा पण तुम्ही तर फार म्हातारी झाली. नाही म्हातारा नाही अजून नाही का? नाही 40 चालू आहे. हा का? हा हा. अजून चांगलं दिसतंय का हा हा? दिसतंय तरी तुम्ही चांगले. पण काय झालं माहिती का हा मग जशी माझी हौशी गेली हा मग मला ती कमळी भेटली हा मग कमळीला 2-2.5 वर्ष ठेवून घेतलं हा हा मग तिला तिच्या नवरा पण पोरगी होती ना हा मग त्या पोरीचं लग्न मीच केलं ना हा. हा वर बाप मीच अहो माय सुद्धा पोर लागणार येईल. आता तिचं आम्हाला लगीन करायचंय त्याच्यासाठीच म्हणले आता घरात बसून नाही चालणार असं. शांत हा. हे बघ तू काहीच काळजी करू नको पुरीच्या लग्नाची हा मी जसं कमळीच्या पुरीचं केलं ना काय? तसं तो पुरीचं लग्न करी हा मग लग्नाला द्याल का मला 10-12 लाख रुपये? मी स्वतः करी हा ना. वर बाप मी वर होईल वाटलं घाबरू नको हा का? हा मी इतकं नाचलो कमळीच्या पुरीच्या लग्नात तर काही मापच नाही हा का? एवढा मोठा फेटा बांधून हा 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 बाई तरी म्हणले कमळीने एवढं लग्न मोठं कसं काय केलं? हल्ला लग्न होतं ना? लॉसला हा लॉन्सला लय ना भारी जेवण दिलं तिने. मग कमळी काय होती जो उड्या मारत होती माझ जो हा नाही नाही बरं झालं बाई तुम्ही मला भेटले एवढं मायपुरीचं काढून द्या बरं का. नाही तर कमळी ना अजूनही गेली नसती हा मी 2.5 वर्ष ठेवली होती तिला पण तिला कोणीतरी बोट लावली वाटतं हा हा मग ती निघून गेली बाकी काही नाही या बाय महापुरीचं लग्न असलं ना तुम्हाला देईल मी सगळा मानपान. नाही मानपान दे नाही तर नको दे पण हा. कसं आहे तू जर माझ्याजवळच राहिली हा तर मी अख्खा करून घेईल नाही नाही आता मला लटकून राहावंच लागेल तुम्हाला कारण आता एवढं चांगलं काम सोडून कोणी जाईल का? नाही ते बरोबर आहे. आणि मानावऱ्याला सांगितल्यावर लय आनंद होईल. हा ना? बरं झालं म्हणशील 40,000 आयला म्हणशील मी कंपनी जातो तरी मला फक्त 8,000 रुपये तुला 40,000 रुपये पेमेंट त्यांना तर लय आनंद होईल. 4 पटीने कमी देईन तू त्याच्यापेक्षा हा हा? बरं मग येऊ का? काय म्हणतो हा बरं तू आज जॉईन होती काय करते नाही मी आता उद्यापासून येते. उद्यापासून हा बरं मी काय म्हणतो हा मग चल मग मावाला घे पाहून चल काय? घर नाही का हा हा तुमचं घर ना. हा आता बघ तुमचं घरदार शेती सगळं पाहणारच आहे मी आल्यावर. हा. पण आता उद्यापासून जॉईन होते संध्याकाळी मानावऱ्याला सांगते का बुवा असं असं आहे मग उद्याकडे ना लगेच येतेच मग मी. अगं काही नाही पण इतक्यात घर का होईल जायचं चल ना घे चल पाहून घे ना नाही नाही काही नाही राहू दे हा? ना. हे बघ कमळी ना हा कमळी जेव्हा मा कालीन पहिल्या दिवशी हा पहिल्या दिवशी तिला दाखवलं होतं काय मावाला घर का? घर हा हा नाही नाही काही नाही मी उद्या पाहिजे तुमचं. तिला इतकं आवडलं हा ना. हा मग तिला म्हणलं तू ये ना आता आहे ना रोज इकडेच पाहणार आहे म्हणून मग काय टेन्शन त्या जेव्हा फ्रीज आहे हा वॉशिंग मशीन आहे हा परत कूलर आहे हा वर फॅन आहे हा एसी आहे बया हा तिला सगळं आवडलं मावाला एवढं आहे तुमच्या हो घरात? हो म्हणून म्हणलं चाल तुला चाल दाखवत देतो मावाला नाही नका आता आता अहो चाल होईल त्याला काय काय पहा ना आता आहे बघ, हा मी आता इकडेच राहणार आहे ना. हा का हा मग नाही मी आता उद्या कशी येते. हा अहो मी काय म्हणतो ऐका ना हा. शांता तू येणारच आहे तू रोज पाहणारच आहे हा. पण आता देतो ना तुला चाल दाखवू चल हा चल नाही चल नाही. अहो चल 5 मिनिटाचं काम आहे, चल काच पाहायचं अहो मी उद्या आले मानावऱ्याला घेऊनच येते. त्याला काय आणती हा दाखवायला तुमचं काय घर. त्याला काय आणती अहो मग त्यांना आवडलं पाहिजे ना. म्हणजे काय मला काय भाड्यात द्यायचं कोणला तसं नाही मग? पण मानावऱ्याला सगळं दाखवून देते तुमचं घरदार शेती वाडी बंगला गाडी. तो नवऱ्याला माहिती मागर हा हा. ते येडे का आणि तुमचं? मग किती वखत माय बाईक मिळता तो 10 वेळा मौतीला तोच होता हा ना. हा औषध मिळता हा का? मग तरी एकदा त्यांच्या काच लक्षात नाही राहा. नाही तो कस मध्ये घेऊन पाहिजे त्यानं मावाल्याचा हा ना. हा हा मग नाही मग येते उद्याच येते मी. हा? आगे दिलाच चाल दाखव तुला नाही इतक्या. नका. चल हा? नका चल. ना. नका आता उद्याच येते आणि थोडं 10,000 डिपॉझिट देशील का? 10 का तू 40 घेऊन जाय एकटी बरं हा. बरं हा येऊ का मग? तो पुरीच्या लागणार काळजी करू नको नाही हा? नाही मी काहीच काळजी आता मी ना बेनफिकीर तो झोप. पुरीच्या लागणार आहे ना तू टेन्शन घेऊच नको मी जे नाही ते 5 जेवण देईल बरं, हा चालेल. गुंडा मारला पोरगा चांगला पाहून देतो हा. बरं हा? चालेल चालेल मस्त मोठ्या लॉन्सला लग्न करू बरं बरं हा हा मग येऊ तू का? उद्या लवकर ये तयारी ना हा उद्या बरं का मी वाट पाहत राहील हा? नाही तुला दिलाच चाल दाखवून नाही नका आता हा? येऊ का मग मी? हा? येशील का हा लगेच सकाळीच येते उद्या. लय मोठं झाली बरं का काय वांग्यात गाबळ काढावं लागेल ना मी ना आले का लगेच बिल कर.
आता मी काय बिलागणार नाही हा तर हातच घालते का त्याच्यामध्ये तर काय करणार आहे? नाही नाही आता तुम्ही ना एकदम बिनफिकीर राहा. आता मी आले ना सगळं काम मी ना व्यवस्थित करीत जाईल. तुला सांगतो शांता हा कमळीला असं वेळेस ना दम नव्हता निघत हा 8 दिवसाला काढायची हा ना हा बरं जाऊ दे येऊ का आता मग. मग तसं तू काम करून दाखव बा मला हा अहो, तुम्हाला मा काम लय पटत. खरंच ना हा तुम्ही मला काढणार सुद्धा नाही मग. नाही मग बाहेर काल काढेल मग तुला हा मंच बाजीच ठेवेल मग हा मंच बाजीच इकडे दुसरा ठेवेल मग त्याला काय करणार हा हा बरं बरं तुझं तो काम मला पटलं मग मला काय करायचं बाहेर ठेवायची बरं येऊ का मग. ये लवकर ये. मी वाट पाहिजे बरं का हा हा चालेल ये बरं झालं हो सरगाड आता आहे ना कमळीपेक्षा पण बाई ना इतकी भारी आहे ना इतकी सुपर आहे मग आता की मनात बसली आता हिला आहे ना ठेवलं आता कामाला पहिलं दे ना कमळीला ठेवलं तर ती 2 वर्षच राहिली पण आता आहे ना कमळीपेक्षा ही भारी बाई दिसायला लय स्मार्ट आहे एकदम चिकणी दिसायला आता हिला आहे ना मी आयुष्यभर ठेवून घेतो हां बाबा आता तो आले मजाच होणार आहे घाबरूच नको आता तू चला आता गाडच आहे ना ती उद्याला येणार आहे आता तोपर्यंत झोप बीप काढतो मस्त पाहिजे आता मस्त पाहिजे दाढी बिडी करतो मस्त झोप काढतो म्हणजे डोक्याला टेन्शन नाही राहणार म्हणजे तिला मी म्हणजे शेट म्हणत जाईल मला ती मस्त पाहिजे चला आता